एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी महिला विभागाविषयी अत्यंत महत्त्वाची भरतीच्या अनुषंगाने आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला उशीर न लावता प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर या ठिकाणी 2025 हे वर्ष सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, संयुक्त महासभेने कोणते वर्ष राष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2025 वर्ष हे वर्ष संयुक्त महासभेने 2025 वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? तर 2050 पर्यंत। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ट्रक अँड फील्ड न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राने 2024 वर्षातील जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोणत्या खेळाडूला जाहीर केले आहे? तर नीरज चोप्रा यांना जाहीर केले आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार आजपर्यंत कोणते वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले आहे? तर 2024 वर्ष हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, देशात कोणत्या राज्यात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत? देशात कोणत्या राज्यात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक क्षयरोगाचे रुग्ण आहेत। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, देशात क्षयरोगाचे 1 लाखाहून अधिक रुग्ण असणारे किती राज्य आहेत? तर 6 राज्य आहेत। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या क्षयरोगाचे किती रुग्ण असल्याचे जाहीर झाले आहे? तर या ठिकाणी 1,86,706 रुग्ण असल्याचे जाहीर झाले आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख म्हणून येणार आहेत चर्चा आहे? तर या ठिकाणी इंडोनेशिया या देशाचे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे? जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर भारत या देशाने विकसित केली आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताने विकसित केलेले हायड्रोजन ट्रेनचे सर्वाधिक शक्तिशाली इंजिन किती हॉर्स पॉवरचे आहे? तर या ठिकाणी 1200 हॉर्स पॉवरचे आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, देशात सध्या किती रामसर स्थळे आहेत? देशात सध्या 59 रामसर स्थळे आहेत। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे चर्चेत असलेली लॉस एंजेलिस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे? तर कॅलिफोर्निया या राज्यामध्ये आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे? तर 27 व्यक्तींना प्रवासी भारतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, यावर्षी भारतीय प्रवासी दिन कितवा भारतीय प्रवासात दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? तर 18वा। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, 2024 या वर्षात सरासरी जागतिक तापमान किती अंश सेल्सिअस अधिक राहिले आहे? तर या ठिकाणी 1.5% इतके राहिलेले आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार कोणत्या वर्षापासून जागतिक तापमान नोंद घेण्यास प्रारंभ झाला आहे? तर 1850 मध्ये। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणारा असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहेत? तर प्रबोवो सुबियांतो हे आहेत। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 19 नंबरचा असा आहे मित्रांनो,
युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार जागतिक सरासरी तापमान किती अंश सेल्सिअस नोंदण्यात आले आहे? तर या ठिकाणी 15.1%. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय युवा दिन म्हणून हा 12 जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय हवामान विभाग IMD ची स्थापना कधी झाली? तर 1875 मध्ये झाली. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणता देश जास्त नोकरदारांचा वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे? तर भारत हा आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, सध्या पृथ्वी जवळून जात असलेल्या ॲस्ट्रॉइडचे नाव काय आहे? तर 887 एलिंडा हे नाव आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर देवजीत सैकिया यांची निवड करण्यात आली आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रभतेज सिंह यांची निवड करण्यात आली आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोची जल मेट्रोच्या यशानंतर पर्यावरणपूरक या नव्या जल वाहतूक मॉडेलची अंमलबजावणी देशभरात किती ठिकाणी करण्यात येणार आहे? तर 18 ठिकाणी करण्यात येणार आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो? 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस साजरा केला जातो. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे? तर 150वा. भारतीय हवामान विभागाचा वर्धापन दिन 150वा आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, या वर्षीचा राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे? 427वा. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? जोसेफ आऊन यांची निवड करण्यात आली. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. नमस्कार.